हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल। आज आपण बघणार आहोत सुका जवळा फ्राय। चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स। सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे काश्मीरी रेड चिली पावडर, हळद आणि मीठ आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि तेल। इथे 1 वाटी इतका जवळा मी इथे घेतलेला आहे। आता तो स्वच्छ चाळून आणि निवडून घेऊया, म्हणजे तो बारीक भुसा असतो तो निघून जाईल। आता इथे आपण पाण्याखाली जवळा आहे तो धुवून घेऊ। त्याला स्वच्छ धुवून असा घेऊन बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर लसूण हा छान बारीक करून घेऊया। हा बारीक झालेला लसूण आपण इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यावर तेल घालू आणि त्यामध्ये आपण हा जो बारीक करून ठेवलेला लसूण आहे तो घालूया। याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं। हे सगळं फास्ट गॅसवर तुम्हाला करायचं आहे। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लसूण। परतून झाला की त्यामध्ये हे काश्मीरी रेड चिली पावडर, हळद आणि मीठ तुमच्या स्वादानुसार तुम्ही घालू शकता। तर हे छान परतल्यानंतर लगेचच त्यामध्ये हा धुवून ठेवलेला जवळा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालू। तर हे फास्ट गॅसवरच ह्याला छान परतवत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला हा कुरकुरीत असा बनवायचा आहे, म्हणून ह्याला आपण फास्ट गॅसवर बनवत आहोत। ह्याला परतून घ्यायचं आहे छान, असंच कंटिन्युअस स्टर करत राहायचं आहे, कारण की ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे। त्यामुळे फास्ट गॅसवर एकसारखं करून सतत स्टर करत राहायचं आहे। हे बघा, इथे छान असं हा परतून झालेला आहे। हे बघा, इथे पाणी हे पूर्णपणे ह्याच्यातलं गेलेलं आहे। हे छान प्रकारे हा तयार झालेला आहे। आता आपण इथे गॅस बंद करू आणि थोड्या वेळ असंच तो तव्यावर ठेवून द्यायचा आणि थोड्या वेळाने मग तो असा कुरकुरीत असा जवळा तयार होतो। तर हे मी वाटीमध्ये एक काढून घेते। हे वरण भातासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।